नमस्कार, मी नेहा कुलकर्णी. ऐकूया काही ठळक घडामोडी. खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा 1,48% वाढ झाली आहे. शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं 13 जून 2025 पर्यंत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यंदा भाताच्या पेरणीत 53% वाढ झाली, तर तूर पेरणीत 11% घट झाली आहे. महामार्गांवरचा प्रवास सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या 15 ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. 3,000 रुपये किमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा 200 फेऱ्या यापैकी आधी संपणाऱ्या कालावधीपुरता असेल. भाड्याच्या वाहनांना ही सुविधा मिळणार नाही. राज्य शिक्षण मंडळाच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. या संदर्भात सरकारने शुद्धीपत्रक जारी केलं. साहित्य अकादमीनं वार्षिक बाल साहित्य पुरस्कार आणि युवा पुरस्कारांची घोषणा आज केली. मराठी भाषेसाठी सुरेश सावंत यांच्या आभाळमाया या कविता संग्रहाला बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे, तर युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला मिळाला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 139 अंकांची घट झाली आणि तो 81,444 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 41 अंकांची घसरण नोंदवत 24,812 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.